गुड मॉर्निंग व्ह्यूअर्स, डिवाइन टाईम विथ निकीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्या सगळ्यांसाठी आज विश यू अ व्हेरी हॅपी अँड ब्लेस बर्थडे. तुमचा वाढदिवस तुम्हाला सुख समाधानाचा जावं. तर चला आपण पाहूया युनिवर्सचं आपल्याला, एंजल्सचं आपल्याला आज डिवाइन टायमिंगमध्ये काय गायडेड मेसेज आहे. युनिवर्स, मदर गाया, मदर नेचर, आर्चएंजल्स, प्लीज गाईड करा माझ्या व्ह्यूअर्ससाठी. आज तुमचा गायडेड मेसेज काय आहे. आज करंट मॉर्निंग एनर्जीज काय असणार आहेत माझ्या व्ह्यूअर्सची. प्लीज गाईड करा एंजल्स, गाईड करा एंजल्स. युनिवर्स प्लीज गाईड करा. 2 मेसेजेस आलेले आहेत. राशी पाहूया आपण, कोणती राशी आहे. एंजल्स प्लीज गाईड करा. रास लवकर आली आज. पाहूया कोणती रास आहे. कॅन्सर रास आहे. कॅन्सर म्हणजे कर्क रास. कर्क रास, कॅन्सर. कुठली डिप्रेशन असेल, कुठलं टेन्शन घेतलं असेल तर ओम वक्रतुंडाय हो, ओम वक्रतुंडाय हो हा मंत्र जाप नक्की करा. तर आपला पहिला गायडेड मेसेज काय आहे आपल्या युनिवर्सचा बघूया आपण. ट्रस्ट इन युअर एबिलिटी. तुमच्या स्वतःच्या एबिलिटीवर विश्वास ठेवा असं युनिवर्सनी सांगितलं आहे. स्वतःला नेहमी कधीच कमी समजू नका की माझ्याकडनं हे होईल की नाही किंवा काय होणार की नाही. आपला स्वतःचा आत्मविश्वास सर्वात मोठा आहे, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. आणि कम्प्लिटेड म्हणून आलेलं आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही धडपड मेहनत घेतलेली आहे ती गोष्ट कम्प्लिटेड होत आहे तुमच्या आयुष्यामध्ये. तो फेज कम्प्लीट होत आहे तुमच्या आयुष्यामध्ये. तर युनिवर्सचा आज आपल्याला हाच गायडेड मेसेज आहे. ट्रस्ट इन युअर एबिलिटी आणि कम्प्लिटेड. तर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, आत्मनिर्भर राहा. युनिवर्स तुम्हाला प्रत्येक गोष्टीत गाईड करत आहे, प्रोटेक्ट करत आहे. चांगल्या चांगल्या संधीच तुमच्या जीवनामध्ये युनिवर्स तुम्हाला आणून देत आहे. करिअर, प्रोफेशन वाईज, बिझनेस वाईज युनिवर्सने तुम्हाला सांगितलं आहे तुमची ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण फळाला येत आहेत, पूर्ण रूपाला येत आहेत. प्रत्येक गोष्टी कंप्लीट होत आहेत तुमच्या जीवनामध्ये. ज्या गोष्टींची गरज नाही आहे ती टॉक्सिसिटी तुमच्या आयुष्यातनं युनिवर्स काढून देत आहे. तुमच्या प्रेझेंटमध्ये ज्या काही तुम्ही आतापर्यंत ज्या गोष्टींसाठी तुमच्या लाईफमध्ये डिले होत असेल, ज्या गोष्टी नकारात्मक असतील तर त्या युनिवर्स गोष्टी तुमच्या आयुष्यातनं काढून टाकत आहे. आणि युनिवर्सने सांगितलं आहे चांगल्या गोष्टीची पूर्तताही ते होत आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही जे काम करत आहात त्या काम करण्यामध्ये हे करू नका की काचकूच करू नका की नक्की हे होईल का. डाऊट राहू नका. प्रत्येक गोष्टीसाठी डाऊटफुल नका राहू. युनिवर्सने सांगितलं तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्ही जे काम हाती घेतले ते काम पूर्ण करा. तर ते काम पूर्णतास येणार आहे. आणि नवीन जॉबच्या संधी तुम्हाला भेटत आहेत. नवीन बिझनेस टाकायचा तर नवीन बिझनेससाठी तुम्हाला संधी भेटत आहे. फायनान्शियल ग्रोथ, फायनान्शियल इंडिपेंडन्स ते येत आहे. तुमच्या रिलेशनशिपसाठी बघत असाल, तुमचं मॅरिड लाईफ, तुमच्या लव्ह लाईफसाठी तुम्ही पाहत असाल तर युनिवर्सने सांगितलं आहे तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या नात्यावर विश्वास ठेवा. नवीन संधी तुम्हाला युनिवर्स तुमच्या नात्याला देणार आहे. आणि कंप्लिशन तुमच्या ह्याच्यासाठी येणार, तुमच्या आयुष्यामध्ये कंप्लिशन येणार आहे. ज्या गोष्टीसाठी स्ट्रगल करत आला त्या गोष्टींचं कंप्लिशन इथे तुम्हाला भेटत आहे. त्या प्रत्येक गोष्ट पूर्णतास येत आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. आणि मी जसं सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टींसाठी ग्रॅटिट्यूड हा शो करा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख समाधान मानायला शिका. प्रत्येक गोष्टी ही योग्य वेळ डिवाइन टायमिंगमध्ये युनिवर्स, एंजल्स तुम्हाला तुमच्या इष्टदेवता देणार. आपल्याकडनं होईल तितकं सत्कर्म करा. आणि अनाथ, गोरगरीब, इतर विधवांना आपल्या यथाशक्तीप्रमाणे अन्नदान किंवा जी सेवा होईल ती सेवा नक्की करा. आजचा गायडेड मेसेज आपल्याला हाच आहे. ट्रस्ट इन युअर एबिलिटी आणि कम्प्लिटेड. तुमच्या आयुष्यामध्ये कुठली तरी चांगल्या गोष्टी कंप्लीट होत आहेत. ज्या गोष्टींसाठी तुम्ही आतापर्यंत वाट पाहिली आहे, ज्या गोष्टींसाठी इथपर्यंत मेहनत घेऊन आला ती गोष्ट कंप्लिशनमध्ये येत आहे. आणि फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. जे काम करणार आहात त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. आणि असं डगमगू नका की माझ्याकडून होईल की नाही, माझ्यामध्ये तेवढी क्षमता आहे की नाही. तुमच्यामध्ये नक्कीच तेवढी क्षमता आहे. युनिवर्स तुम्हाला सपोर्ट करत आहे, एंजल्स तुम्हाला गाईड करत आहेत. बस फक्त आपल्या इष्टदेवतांची, ज्या कुठल्या देवांना तुम्ही आराध्यांना मानत असाल त्यांची प्रार्थना करून घराबाहेर पडा. आईवडिलांचे पाया पडल्याशिवाय घरातून बाहेर पडू नका. आणि जे काही तुमच्या आयुष्यात होणार आहे त्या प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हच होणार आहे. ह्यावर विश्वास ठेवा. आणि प्रत्येक गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड शो करायला विसरू नका. तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना शुभमय, मंगलमय आणि आरोग्यमय जावो. धन्यवाद.